ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे आपला मराठी अक्षर भारती. पण विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं आपलं जे काही अध्ययन आहे, ऑनलाईन शिक्षण जे आहे ते सुरू करण्यापूर्वी जसं की आपण ज्यावेळेला शाळेत असतो, त्यावेळेला आपल्या शाळेची सुरुवात आपण सुंदर शालेय परिपाठाने करत असतो आणि त्यातही जी काही प्रार्थना असते, ती अतिशय महत्त्वाची असते. कारण त्या प्रार्थनेतून होणारे जे काही संस्कार आहे, त्या प्रार्थनेतून मिळणाऱ्या जे काही विचार आहे, ते आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण शाळेत तुम्हाला तुमच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात आणि त्यातीलच एक हा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रार्थना. शालेय प्रार्थनेने जे काही तुम्हाला विचार, तुमच्यावर जे काही संस्कार केले जातात, ते तुमच्या पुढील आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण जरी ऑनलाईन शिक्षण घेत आहोत, तरीही हे जे काही संस्कार आहे, प्रार्थनेतून मिळणारे जे काही संस्कार आहे, त्यातून आपण कुठेही मागे राहता कामा नये किंवा त्या संस्कारापासून आपण दूर राहता कामा नये. म्हणून आपण आपल्या ऑनलाईन शिक्षणाची जी काही सुरुवात आहे, ती एका सुंदर प्रार्थनेने आपण करूया. जेणेकरून त्या प्रार्थनेतले जे काही विचार आहे, सुंदर विचार जे आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचेल. बघा, ही जी काही प्रार्थना आपण घेणार आहोत, ती अतिशय सुंदर प्रार्थना आहे. तुम्ही जर अतिशय मन लावून ती प्रार्थना जर ऐकली, तर त्यातून प्रकट होणारे जे काही विचार आहे, ते विचार आपल्या मनाला किंवा आपल्या मनावर एकदम अतिशय उत्कृष्ट संस्कार होणार आहेत. आणि ते आपल्या जीवनात आपण ते जर आत्मसात केले, तर आपले जीवन संपूर्ण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात होणार आहे. You can be a house and a businesswoman too. Start a business with zero investment and zero. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी भोवताली दाटला
वागणे हीच आमुची प्रार्थना. बघा विद्यार्थ्यांनो, किती सुंदर प्रार्थना आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, धर्म जाती पंथ भाषा द्वेष सारे संपू दे. जर खरंच असं झालं की समाजातला जो काही उच्च नीचता आहे, जी काही गरीब श्रीमंती, जात धर्म, स्त्री पुरुष ज्यामध्ये काही काही भेदाभेद आहे, तो जर नष्ट झाला, तर खरंच आपला जो काही समाज आहे भेदभाव रहित नवीन समाजाची निर्मिती जर झाली, तर आपण कुठेही मागं राहणार नाही. आपला समाज, आपला देश कुठेही मागे राहणार नाही. तर यातले जे काही विचार आहे, इतके सुंदर विचार या प्रार्थनेमध्ये मांडलेले आहे. ते विचार नक्कीच आपल्याला काय करायचे आहे, आपल्या जीवनात आत्मसात करायचे आहे. बघा, मग हे सुंदर विचार घेऊन आपल्या दिवसाची सुंदर जी सुरुवात आहे, ती आपण करणार आहोत. बघा, आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि घटक आहे भाषा अध्ययन, व्याकरण आणि त्याचबरोबर उपयोजित लेखनातला थोडासा आपण भाग घेणार आहोत. कारण यापूर्वी जे काही आपला तासिका झाली होती, त्यामध्ये आपला भाषा अध्ययनाचा अर्धा भाग झालेला होता आणि अर्धा भाग आपला राहिलेला होता. तोच आज आपण काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत आणि थोडाफार भाग जो आहे उपयोजित लेखनातला विभाग जो 5वा आहे, त्यातला थोडासा भाग आपण आज घेणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो विभाग 4था बघत होतो, तो आपल्याला एकूण 16 गुणांसाठी होता आणि त्यामध्ये 8 गुणांचा जो जो काही प्रश्न 4था व्याकरण घटकावर आधारित कृती याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली होती. त्यामध्ये आपण बघा अलंकार, अलंकाराची माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण बघितलं, की उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार या दोनही अलंकाराविषयी आपण सविस्तर माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन, की कोणत्या गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण उपमा अलंकार कशाप्रकारे पटकन ओळखू शकतो किंवा अलंकारातील जे काही 4 महत्त्वाचे जे शब्द होते, उपमान, उपमेय, साधर्म्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म हे आपण कशाप्रकारे ओळखायचं हे याची सविस्तर माहिती आपण मागच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर आपण समासाविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली होती. त्यामध्ये आपण आपल्याला या वर्षासाठी अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समास आहेत. त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर सामान्य रूप कशाप्रकारे तयार होते, त्यामध्ये ज्यावेळेला शब्दांना प्रत्यय जोडण्यापूर्वी जो काही बदल होतो, तो झालेला बदल म्हणजे सामान्य रूप हे आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेले होते आणि समजून घेतलेले होते. नंतर विभक्ती, वाक्यप्रचार, वाक्यप्रचार तुम्हाला 2 मार्कांसाठी येणार आहे. त्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे, ते सुद्धा आपण उदाहरणाद्वारे समजून घेतलेलं होतं. आता आपल्याला पुढचा जो भाग आहे, प्रश्न 4था आ हा जो भाग आहे, यामध्ये आपल्याला भाषिक घटकांवर आधारित कृती विचारली जाणार आहे. ती सुद्धा असणार आहे तुम्हाला 8 गुणांसाठी. त्यामध्ये शब्द संपत्ती, लेखन नियमानुसार लेखन आणि विरामचिन्हे हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आपण आता एक-एक जो घटक आहे, तो सविस्तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता शब्द संपत्तीमध्ये तुम्हाला येणार आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वचन बदलणे, लिंग बदलणे यासारख्या कृती तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. तर बघा, भाषिक घटकांवर आधारित कृती शब्द जे आहेत, ते कशाप्रकारे तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यामध्ये समानार्थी शब्द, काही शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला लिहिण्यास सांगितले जाणार आहे. जसे की उदाहरण या ठिकाणी दिलंय फूल आणि पक्षी. मग फुलाला अजून समानार्थी शब्द काय असणार आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि पक्ष्यासाठी आपण दुसरा समानार्थी शब्द काय वापरू शकतो, तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे. जसे की फुलाला आपण पुष्प सुद्धा म्हणतो आणि सुमन सुद्धा म्हणतो. तर त्यापैकी आपण कोणताही एक शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. पक्षी म्हणजे खग, त्याला विहंग सुद्धा म्हणतात. त्यापैकी कुठलाही एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे.
नंतर त्याच सारखी कृती विरुद्धार्थी शब्दाची सुद्धा तुम्हाला असणार आहे. विरुद्धार्थासाठीही तुम्हाला त्या ठिकाणी शब्द दिले जाणार आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला त्या ठिकाणी अ, हे करू सॉरी विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी लिहिण्यासाठी तुम्हाला काही शब्द दिले जाणार आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. जसं की उदाहरणामध्ये दिलं आहे अवघड. अवघड म्हणजे काय? एकदम हार्ड. त्याच्या विरोधी काय? सोपे. दुसरा शब्द दिलाय ऊन. त्याचा विरुद्धार्थी असणार आहे सावली. अपोझिट वर्ड त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. बघा मग समानार्थीसाठी तुम्हाला कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात? काही शब्द दिले जाणार आहे, त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला त्या ठिकाणी तुम्हाला जागा दिली जाणार आहे. जसं शब्द दिलाय आई. आईचा समानार्थी शब्द माता, जननी. तुम्हाला जो शब्द आठवेल तो शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. सूर्य, रवी, झाड, वृक्ष, घर, निवास किंवा गृह, खेळ, क्रीडा, रस्ता, मार्ग, आकाश, गगन, श्रम, मेहनत किंवा कष्ट, नदी, सरिता यासारखे शब्द दिले जाणारे आहे आणि तुम्हाला त्यापैकी म्हणजे तुम्हाला ऑप्शन नसणार आहे. तिथे तुम्हाला 2 शब्द कुठलेही 2 शब्द त्या ठिकाणी दिले जाणार आहे. किंवा तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, अधोरेखित शब्दातील योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिले जाणार आहे आणि त्या वाक्यामध्ये त्या शब्दाला त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं असणार आहे, अंडरलाईन केलेली असणार आहे. त्याच शब्दाचं तुम्हाला त्या ठिकाणी समानार्थी शब्द लिहून ते वाक्य काय करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे. जसं की इथं उदाहरण दिलं आहे, आत जाण्याचे सर्व रस्ते बंद होते. मग रस्ते हा जो शब्द आहे त्या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे. मग त्याचा समानार्थी शब्द शोधून तुम्हाला काय करायचंय, ते वाक्य त्या ठिकाणी पुन्हा लिहायचं आहे. मग त्या ठिकाणी आपण उत्तर कशाप्रकारे लिहू शकतो? आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. रस्तेचा समानार्थी शब्द आपण काय वापरला आहे तिथे? मार्ग. आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. दुसरं जे वाक्य आहे, महाराष्ट्रात गोदावरी ही एक सरिता आहे. मग सरिता या शब्दाला काय केलेलं दिसतंय? अधोरेखित केलेला आहे तो शब्द, अंडरलाईन केलेला आहे. तर त्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला समानार्थी शब्द वापरून ते वाक्य पुन्हा लिहिता आलं पाहिजे. जसं की महाराष्ट्रात गोदावरी ही एक नदी आहे. म्हणजे सरिता ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी काय टाकायचं आहे? नदी. नदी म्हणजे सरिता. म्हणजे नदी ही काय झालं? सरिताचा समानार्थी शब्द. नंतर आहे विरुद्धार्थी शब्दावर अशा प्रकारे कृती दिली जाणार आहे. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सभ्य, तृप्त, लक्ष, शांत हे तुम्हाला शब्द दिलेले आहे आणि त्याच्या विरुद्धार्थी म्हणजेच अपोजिट वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. सभ्य, असभ्य, तृप्त, अतृप्त, लक्ष, दुर्लक्ष, शांत, अशांत. त्या शब्दांचे जे काही शब्द तुम्हाला दिले जाणार आहे त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर पुढचा जो घटक आहे लेखन नियमाप्रमाणे शब्द. मग यामध्ये हा जो घटक आहे तुम्हाला तो घटक तुम्हाला 2 गुणांसाठी दिले जाणार आहे. 2 गुणांवर आधारित कृती तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. मग कशा प्रकारची कृती असणार आहे? एक-एक गुणांच्या 2 म्हणजेच बघा, एक-एक गुणांच्या 2 कृती किंवा 2 गुणांची 1 कृती विचारली जाईल. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं, एक-एक गुणांसाठी 2 कृती दिल्या जातील किंवा 2 गुणांसाठी 1 कृती सुद्धा विचारली जाऊ शकते. मग त्यामध्ये प्रश्न स्वरूप कसं असणार आहे? अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा. म्हणजे तुम्हाला जो काही शब्द दिला जाणार आहे, तो कसा असणार आहे? चुकीचा असणार आहे किंवा अशुद्ध असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अ, जे काही स्पेलिंग आहे, म्हणजे जे काही व्याकरणिकदृष्ट्या त्या ठिकाणी तो शब्द अशुद्ध दिला जाणार आहे, तो तुम्हाला काय करायचा आहे? शुद्ध करून लिहायचा आहे. म्हणजे जो चुकीचा शब्द आहे, तो काय करायचा आहे तुम्हाला? बरोबर करून लिहायचा आहे. नंतरचा जो प्रश्न स्वरूप असणार आहे, 4 शब्दांच्या गटातील अचूक शब्द ओळखणे. म्हणजे बघा या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे? 4 शब्द दिले जाणार आहे आणि त्या 4 शब्दांपैकी जो बरोबर शब्द आहे, जो अचूक शब्द आहे, तो शब्द ओळखून तुम्हाला लिहायचा आहे. नंतर पुढचं प्रश्न स्वरूप असं असणार आहे, वाक्यामधील 2 चुकीचे
चुकीचे म्हणजे अशुद्ध स्वरूपाचे शब्द अचूक लिहून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे वाक्य दिलं जाणार आहे, त्यात 2 शब्द असे दिले जाणार आहेत, ते जे कसे असणार आहे, चूक असणार आहे, अशुद्ध असणार आहे. ते शब्द शोधून तुम्हाला काय करायचे, ते शब्द बरोबर लिहून वाक्य पुन्हा काय करायचं आहे, लिहायचं आहे. उदाहरणं दिली आहे बघा त्यावर आधारित. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. पहिला जो शब्द दिला आहे आकर्षक. आता हा शब्द कसा दिलाय? चुकीचा दिलाय, अशुद्ध दिलाय. आपल्याला तो शब्द आकर्षक या स्वरूपात लिहायचा आहे, म्हणजे बरोबर करून लिहायचा आहे. दुसरा शब्द दिलाय मावशी. मावशी, तर आपल्याला तो काय करायचा आहे? तो चुकीचा शब्द आहे, तर आपल्याला त्याला काय करायचंय? बरोबर करायचं आहे. मावशी. आपण काय बोलतो? मावशी का मावशी बोलतो? तर मावशी. म्हणजे मा व शी. तो शुद्ध करून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, गटातील अचूक शब्द ओळखा. बघा, एकच शब्दाचे 4 वेगवेगळ्या प्रकारे तो शब्द दिलेला असणार आहे आणि त्यातला जो बरोबर शब्द आहे, तो आपल्याला ओळखून काय करायचा आहे? लिहायचा आहे. जसं दिलंय बघा, व्ययम, वायम, व्यायाम, व्यायाम. मग या 4 शब्दांपैकी जो तिसरा शब्द आहे व्यायाम, तो काय आहे? बरोबर अचूक शब्द आहे. असा अचूक शब्द ओळखून आपल्याला काय करायचंय? तो लिहायचा आहे. नंतर खाली सुद्धा बघा, भूगोल जो शब्द आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी दिले आहे. पहिला जो शब्द दिलाय त्या ठिकाणी जो उकार आहे, तो आपल्याला काय करायचा? त्या ठिकाणी तो चुकीचा दिला आहे. नंतर भूगोळ केला आहे, नंतर भूगोल आणि शेवटचा शब्द आहे भूगोल. म्हणजे जो शेवटचा जो शब्द आहे तो काय आहे? बरोबर आहे, अचूक आहे. नंतर परीक्षा. परीक्षेसाठी सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात तो शब्द दिला जाणार आहे. 3 चुकीचे शब्द आणि 1 बरोबर शब्द आहे. त्यातला बरोबर शब्द, अचूक शब्द ओळखून आपल्याला काय करायचं आहे? लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला लेखन नियमानुसार जे शब्द आहे ते अशा प्रकारे कृती येणार आहेत. नंतर पुढचा जो घटक आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. वचन बदला, लिंग बदला यासारखे घटक. त्यामध्ये बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द. शब्दसमूह तुम्हाला दिला जातो आणि त्या शब्दसमूहाबद्दल येणारा एक शब्द आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा असतो. बघा तुम्ही आता वर्कशीट करत आहात, वर्कशीट सोडवत आहात. वर्कशीटमध्ये हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे, तुम्ही सोडवलेला आहे. जसं की मला वाटतं आता जानेवारीचं जे काही वर्कशीट होतं, त्या वर्कशीटमध्ये शेती करणारा असा तुम्हाला शब्दसमूह आलेला होता. तर तुम्ही तो बरोबर सोडवलेला आहे. शेती करणारा कोण? शेतकरी. तसंच या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे भाषण देणारा. भाषण देणारा कोण असतो? वक्ता. त्याला काय बोललं जातं? वक्ता. आणि भाषण ऐकणारा कोण असतो? श्रोता. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता आल्या पाहिजे, की भाषण देणारा आणि ऐकणारा. तर तुमच्या लक्षात असेल, तर तुम्ही पटकन ते शब्दसमूहाचा एक शब्द त्या ठिकाणी लिहू शकाल. नंतर दुसरा जो शब्दसमूह दिलेला आहे, कविता लिहिणारा. आता आपल्याला माहिती आहे कविता लिहिणारा कोण? कवी. नंतर पुढचा जो घटक आहे वचन बदला. तुम्हाला काही शब्द दिले जाणार आहे आणि त्याचं वचन तुम्हाला त्या ठिकाणी बदलायला सांगितलेलं असणार आहे. किंवा वचन ओळखा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो. या ठिकाणी दिलंय बघा वचन बदला. बदलण्यासाठी दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही ते शब्द वाचतात, त्यात तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ते एकवचन दिलं आहे की अनेक वचन दिलं आहे. एकवचन दिलं असेल तर त्याचं अनेक वचन करायचं आहे आणि अनेक वचन दिलं असेल तर त्याचं एकवचन करायचं आहे. तर बघा पहिला जो शब्द दिलाय घर. तर हा काय आहे? एकवचन शब्द आहे. त्याचं अनेक वचन घरे. दुसरा जो शब्द आहे चपला. हा सुद्धा अनेक वचन आहे. त्याचा एक वचन करायचं आपल्याला चप्पल. नंतर पुढचा जो प्रश्न आहे लिंग बदला. आता आपल्याला माहिती तुम्ही शिकलात लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि ते कसं ओळखतात हे सुद्धा तुम्ही शिकलेले आहात. हो की नाही? आपण काय करतो त्या शब्दाला ते, ती, तो हे जे शब्द आहे ते लावून बघतो, की मग ते कोणत्या प्रकारचं लिंग असणार आहे? शिक्षक आणि आई 2 शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं लिंग तुम्हाला त्या ठिकाणी बदलायला सांगितलंय. मग आता शिक्षक तर काय असणार आहे? ते लिंग आपल्याला ओळखता आलं पाहिजे. शिक्षक त्याचं काय होणार आहे? शिक्षिका. आई, बाबा. हो की नाही? त्यावर अजून काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा. लिंग बदला.
लिंग बदलण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, जसे की थोरली, सॉरी तिथे स्पेलिंग मिस्टेक आहे. थोरला, थोरली. उंदीर, उंदीरचं काय होणार आहे? लिंग बदलायचंय तर उंदरीण. वाघ, वाघीण. बहीण, भाऊ. मांजर, बोका. मित्र, मैत्रीण. गाय, बैल. मालक, मालकीण. या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी लिंग बदलण्यासाठी शब्द त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्याचं लिंग तुम्हाला त्या ठिकाणी बदलता आलं पाहिजे. नंतर लिंग ओळखा. ओळखण्यासाठी काही प्रश्न आहेत बघा. मंदिर नपुसकलिंग दिलेलं आहे. तर का? ते मंदिर म्हणून ते नपुसकलिंग. डोळे, आता आपण तो डोळे तर नाही म्हणू शकत किंवा ती डोळे नाही म्हणू शकत. त्या शब्दाला आपण काय बोलू शकतो? ते डोळे, म्हणून ते काय येणार आहे? नपुसकलिंग. दरवाजा, तो दरवाजा, म्हणून ते काय असणार आहे? पुल्लिंग. बहीण, ती बहीण, म्हणून बहीण हा शब्द काय आहे? स्त्रीलिंग. झोपडी, आपण झोपडी बोलताना ती झोपडी बोलतो का? तो झोपडी किंवा ते झोपडी नाही बोलत, तर ती झोपडी, म्हणून तो शब्द आहे स्त्रीलिंगी. नंतर कट्टा, तो कट्टा, म्हणून तो शब्द काय आहे? पुल्लिंग. लोणी, ते लोणी, नपुसकलिंग. ते पाणी, नपुसकलिंग. पिता, तो पिता, पुल्लिंग शब्द. घर, ते घर, नपुसकलिंग. भात, तो भात, म्हणून तो शब्द आहे पुल्लिंग शब्द. झाड, ते झाड, म्हणून तो आहे नपुसकलिंग. तो रस्ता, पुल्लिंग शब्द. वासरू, ते वासरू, काय ना? नपुसकलिंग. आणि शाल, शाल म्हणजे काय? ती वस्तू आहे, त्यासाठी आपण ती स्त्रीलिंग, ती शाल म्हणतो, तो शाल नाही, ती शाल, म्हणून तो शब्द आहे स्त्रीलिंग. नंतर वचन बदला. वचन बदलासाठी काही कृती दिलेल्या आहेत. जसं की एक वचन दिलं आहे त्याचं अनेक करायचं, अनेक दिलं असेल तर त्याचं एक वचन करायचं. जसं इथे दिलंय भाजी, भाज्या. वर्ष, वर्षे. झाड, झाडे. जसं एक वस्तू असेल तर एक झाड, अनेक झाडे. भेट, एक भेट, अनेक भेटी. बैलगाडी, बैलगाड्या. चपाती, चपात्या. सुमण, सुमणे. रस्ता, रस्ते. म्हणजे आपण लक्षात काय घ्यायचंय? एक, अनेक. एक नदी, अनेक नद्या. चेहरा, चेहरे. आई, आई. तारा, तारे. यात किंवा तार किंवा तारा असं पण होऊ शकतं त्या ठिकाणी. गाडी, गाड्या. दगड, दगड. दुकान, दुकाने. नंतर पुढचा अजून प्रश्न आहे बघा, काही कृती दिल्या आहेत शब्दसमूहासाठी. भिक्षा मागणारा, भिक्षेकरी. लेखन करणारा, लेखक. मत देणारा, मतदार. निरीक्षण करणारा, निरीक्षक. व्यवस्था पाहणारा, व्यवस्थापक. कविता करणारा, कवी. भाषण करणारा, वक्ता. बातम्या देणारा, वार्ताहर किंवा बातमीदार. दुकान चालवणारा, दुकानदार. आणि केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. हे आहे वचन बदला शब्द समूहासाठी अशा कृती तुम्हाला दिल्या जाणार आहे. पुढील जो घटक आहे विराम चिन्हे, हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. हे या ठिकाणी तुम्हाला विराम चिन्हांवर 2 गुणांसाठी कृती विचारल्या जाणार आहेत. मग विराम चिन्हांवर कशा प्रकारे कृती विचारल्या जाणार आहेत? तर बघा, योग्य विराम चिन्हांचा वाक्यात योग्य वापर करणे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य दिले जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला योग्य त्या ठिकाणी विराम चिन्हाचा वापर करायचा आहे. नंतर विराम चिन्हांची नावे ओळखणे. काही विराम चिन्ह दिली जाणार, त्याच्या समोर म्हणजे त्या कोणतं विराम चिन्ह आहे त्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. नावावरून चिन्ह ओळखणे. चिन्हांवरून नाव लिहिणे किंवा आता त्याच्या विरोधात काय? नावावरून चिन्ह ओळखणे. म्हणजे त्या ठिकाणी नाव दिलं असणार आहे तुम्हाला विराम चिन्हाचं, त्या ठिकाणी तुम्हाला ते विराम चिन्ह काढायचं आहे. नंतर जोड्या जुळवणे. जोड्या जुळवणे सुद्धा प्रश्न विराम चिन्हामध्ये येऊ शकतो.
एका बाजूला तुम्हाला विरामचिन्ह दिली जाणार आहे आणि एका बाजूला विरामचिन्हांची नाव आहे. तर त्या जोड्या जुळवणे म्हणजे जोड्या जुळवण्यासाठी सुद्धा विरामचिन्हावर प्रश्न येऊ शकतो. अशा प्रकारचे विविध कृती विरामचिन्हांवर तुम्हाला विचारली जाऊ शकते. बघा जसं की खाली उदाहरण दिलेलं आहे. खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. जे वाक्य दिलं जाणार आहे आणि त्या वाक्यामध्ये येणारे जे काही विरामचिन्ह आहे, त्या विरामचिन्हांना तुम्हाला काय करायचं आहे, ओळखायचं आणि त्यांची नावं लिहायची आहे. जसं की आज शेवटचा स्वल्पविराम नागरिकशास्त्राचा पेपर. या वाक्यामध्ये स्वल्पविराम आणि पूर्णविराम आलेला आहे. तर तुम्हाला स्वल्पविराम आणि पूर्णविराम ही चिन्हे काढून त्यांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील विरामचिन्हे ओळखा. विरामचिन्हे त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्याची नावं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आली पाहिजे. जसं की पहिले जे चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. तर त्याचं नाव तुम्हाला पुढे लिहायचं आहे प्रश्नचिन्ह. दुसरं जे चिन्ह आहे, ते आहे उद्गार चिन्ह. त्याचं नाव तुम्हाला पुढे लिहायचं आहे उद्गार चिन्ह आणि शेवटचं जे चिन्ह दिलेलं आहे स्वल्पविराम. आणि लिहिताना तुम्हाला काय करायचंय व्यवस्थितपणे चुका न करता त्या विरामचिन्हांची नावं त्या ठिकाणी लिहायची आहे. घाई गडबड करायची नाहीये. किंवा तुम्ही कधी-कधी काय करतात हिंदी शब्द सुद्धा त्या ठिकाणी लिहितात. है ना? उद्गारवाचक चिन्ह किंवा प्रश्नवाचक चिन्ह अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहितात. तर थोडासा विचार करून व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचं आहे, चुका करायच्या नाही. त्या ठिकाणी तुम्ही लिहिताना स्पेलिंग मिस्टेक केली, लिहिताना चुकीचं लिहिलं तर तिथे तुमचे मार्क्स जातात. त्यामुळे काळजीपूर्वक आपण काय करायचंय, लिहिलेलं परत एकदा वाचायचं की आपण बरोबर लिहिलेलं आहे का? आणि खात्री करायची आहे. पुढे पुढे बघा, विरामचिन्हावर पुढचा अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. एका बाजूला तुम्हाला विरामचिन्हांची नावं दिली जाणार आहे आणि विरामचिन्हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत. पूर्णविराम, त्या ठिकाणी त्याचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. अर्धविराम, अर्धविरामचं चिन्ह तुमच्या लक्षात असेल तर पटकन तुम्ही त्या ठिकाणी ते चिन्ह काढू शकता किंवा लिहू शकता. नंतर संयोग चिन्ह, स्वल्पविराम अशा प्रकारची तुम्हाला एका बाजूला विरामचिन्हांची नावं दिली जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्तरात तुम्हाला ते चिन्ह काढता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. किंवा असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. वाक्य दिली जाणार आहे आणि तुम्हाला सांगितलं जाणार की त्या ठिकाणी तुम्ही काय करा, विरामचिन्हांचा उपयोग करा. बघा विभाग 4 जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे भाषिक घटकांवर आधारित कृती अशा प्रकारे दिली जाणार आहे. शब्द संपत्तीमध्ये तुम्हाला बघा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 2 समानार्थी शब्द लिहिण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेले आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. त्या ठिकाणी 2 शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत सावध आणि स्तुती. नंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. त्या ठिकाणी सुद्धा 2 कृती दिलेल्या आहेत. मत देणारा आणि भाषण ऐकणारा. आता हे दोन्हीही शब्द आपले यापूर्वी झालेत, की मत देणारा कोण आहे? मतदार आणि भाषण ऐकणारा कोण? श्रोता. नंतर त्याखालील प्रश्न जो आहे, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द बनवा. ही सुद्धा कृती तुम्हाला येऊ शकते. एक तुम्हाला अक्षर मोठं एक अक्षर दिलेलं असणार आहे. त्या अक्षरांपासून वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला तयार करण्यासाठी सांगितले जाणार आहे. जसं इथे दिलाय बघा शब्द वाचनालय. तर वाचनालय यातीलच शब्द आपल्याला काय करायचे आहेत, अक्षरं वापरून 2 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही काय शब्द बनवू शकतात बघा. नाच हा एक शब्द बनू शकतो. चना हा एक शब्द बनू शकतो. लय हा सुद्धा एक शब्द म्हणजे जर आपण शब्द जोडत गेलो तर असे अनेक प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आपण बनवू शकतो. नंतर पुढचा जो शब्द आहे पुढचा जो प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा.
त्या ठिकाणी जशी आपण आधी बघितली, की 4 शब्द दिले जातात आणि त्यातला जो अचूक शब्द आहे, तो शब्द आपल्याला ओळखायचा असतो आणि तो लिहायचा असतो. त्या ठिकाणी त्या 2 कृती तुम्हाला त्या प्रश्नासाठी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला काय आहे येणार आहे कृती आणि खाली वाक्य दिलेलं आहे. लेखन नियमानुसार तुम्हाला ते वाक्य लिहायला सांगितले आहे, की खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. तर या ठिकाणी असा जर प्रश्न आला, तर त्या ठिकाणी 2 शब्द चुकीचे असतात. ते 2 शब्द ओळखून आपल्याला ते काय करायचे असतात, बरोबर करून ते वाक्य पुन्हा लिहायचं असतं. या ठिकाणी आपला जो चौथा विभाग जो आहे, त्यातला पुढचा जो घटक होता, भाषिक घटकांवर आधारित कृती या ठिकाणी आपला संपलेला आहे. आणि आता आपण थोडासा जो भाग आहे उपयोजित लेखनाचा, त्या उपयोजित लेखनाचा थोडासा भाग आपण 2 घटक मी या ठिकाणी घेणार आहे. पत्रलेखन आणि गद्य आकलन. तर पत्रलेखन तुम्हाला 6 गुणांसाठी येतं. आतापर्यंत तुम्ही बऱ्यापैकी पत्रलेखन शिकलेलं आहात. नवीन जे काही स्वरूप आलेलं आहे पत्रलेखनाचं, त्या स्वरूपानुसार आपल्याला काय करायचं आहे, पत्रलेखन लिहायचं आहे. आणि बघा विद्यार्थ्यांनो 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे म्हटल्यानंतर हा जो प्रश्न आहे तो आपण रिकामा ठेवायचा नाहीये. आपल्याला तो प्रश्न सोडवायचाच आहे. आता बघा तुम्हाला सर्वसाधारण ही माहिती आहेच, की पत्रलेखन करताना त्यामध्ये पत्रलेखनाचे 2 प्रकार आहे. अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र. आता अनौपचारिक पत्रामध्ये आपल्याला माहिती आहे, की कौटुंबिक जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र. मग त्यातले घरातले जे काही नातेवाईक आहे किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांना तुम्ही काय करू शकता, पत्र लिहितात. त्या पत्राला काय म्हणतात, अनौपचारिक पत्र. आणि औपचारिक पत्र त्यामध्ये ऑफिशियल लेटर आपण ज्याला म्हणतो, फॉर्मल लेटर. त्यामध्ये मागणी, विनंती, कार्यालयीन व व्यावसायिक पत्र हे जे येतात ते औपचारिक पत्रामध्ये येतात. औपचारिक पत्र लेखन करताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे? काय काळजी घेतली पाहिजे? बघा, पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा. आता जे काही नवीन पत्राचं स्वरूप आलेलं आहे, ते आपण अभ्यासलेलं आहे, की आपण जी पत्राची सुरुवात आहे, आपण काय करायची आहे, ती पत्राच्या डाव्या कोपऱ्यापासून करायची आणि सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला दिनांक लिहायचा आहे. नंतर प्रेषक व प्रती यांची नावे दिलेली असल्यास तीच लिहावीत, अन्यथा अ, ब, क किंवा तत्सम अक्षरे लिहावीत. त्या ठिकाणी सही करू नये. म्हणजे पत्राचा जो काही प्रश्न तुम्हाला दिला जाणार आहे, त्या प्रश्नामध्ये प्रेषक व प्रती. प्रती म्हणजे काय? ज्याला आपण पत्र लिहितो आणि प्रेषक म्हणजे कोण? की जो पत्र लिहत आहे तो असतो प्रेषक व ज्याला आपण पत्र लिहत आहोत तो असतो प्रती. मग त्यांची जर नावं प्रश्नामध्ये अगर दिलेली आहे, तर तुम्हाला तीच लिहायची आहे. अ, जर प्रश्नामध्ये तुम्हाला ती नावे प्रति आणि प्रेक्षक दिलेले नसणार आहे, तर तुम्ही काय करू शकता? काल्पनिक त्या ठिकाणी लिहू शकतात. जसं की अ, ब, क. हो की नाही? आणि मला तरी वाटतं आपल्याला जास्त औपचारिक पत्र लेखनामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनच पत्र लिहायचं आहे. नंतर प्रेषक व प्रती यांचे पत्ते जर प्रश्नपत्रिकेत दिलेले असल्यास तेच लिहावेत. पत्ते दिलेले नसतील तर ते काल्पनिक लिहावेत. जसं आपल्याला नावांच्या संदर्भात सांगितलं गेलं, की तिथे जर दिलेलं असेल तर तेच आपल्याला लिहायचं आहे आणि दिलेले नसेल तर काल्पनिक त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. तसंच याच्या पत्त्याच्या बाबतीत सुद्धा आहे. जर प्रश्नामध्ये प्रेषक व प्रती यांचे जर पत्ते दिलेले असतील, तर आपल्याला तेच लिहायचे आहेत. त्या ठिकाणी काल्पनिक लिहायचे नाहीत. परंतु जर पत्ते दिलेले नसतील, तर त्या ठिकाणी आपण काल्पनिक पत्ते लिहू शकतो. त्यानंतरच्या ओळीत मागणी, विनंती पत्राचा प्रश्नपत्रिकेत दिलेला विषय लिहावा. आता औपचारिक पत्र आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी दिनांक, प्रती झाल्यानंतर आपला महत्त्वाचा घटक आहे विषय आणि त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये जो विषय दिलेला आहे, तो विषय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता आला पाहिजे. पुढच्या ओळीत आवश्यकतेनुसार महोदय किंवा महोदया आपल्याला विषय झाल्यानंतर आपण पत्राची सुरुवात महोदय या शब्दाने करतो. हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम द्यावा.
या ठिकाणी स्वल्पविराम सुद्धा महत्वाचा आहे. महोदय किंवा महोदया लिहिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी स्वल्पविराम लिहायचा आहे आणि नंतरच्या त्याच्या खालच्या ओळीत आपल्याला पत्र लिहिण्याची सुरुवात करायची आहे. नंतरच्या ओळीत मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी. आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी किंवा यासारख्या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ, ब, क किंवा नाव आणि पत्ता लिहावा. म्हणजे जो काही आपला पत्राचा जो आशय आहे, पत्राचा जो काही मजकूर आहे, तो लिहून झाल्यानंतर आपण पत्राचा जो काही शेवट करतो, त्या ठिकाणी आपण शेवट करताना आपण लिहितो आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी यापैकी कुठलाही शब्द लिहिला तरी चालणार आहे. आणि मग आपला कृपाभिलाषी किंवा आपला विश्वासू लिहिल्यानंतर आपण कोणी पत्र लिहिलंय त्याचं प्रेषक आपण त्याचं नाव लिहितो. नाव दिलेलं असेल तर नाव लिहायचं, नसेल तर आपण आधी सुरुवातीला जे काही टाकलं असेल अ, ब, क किंवा नाव टाकलं असेल तर ते लिहून त्याच्या खाली त्याचा पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर शेवटी पत्त्याच्या खाली ईमेल लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. मग या ठिकाणी तुम्ही एक काल्पनिक ईमेल काय करून ठेवा, बनवून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला केव्हाही पत्र लिहायचं असेल परीक्षेत तर त्या ठिकाणी तो ईमेल तुम्ही लिहायचा आहे. तो लिहिणे तुम्हाला काय आहे गरजेचे आहे. आता हे बघा पत्राचा नमुना मतलब म्हणजेच पत्राचं जे काही प्रारूप आहे ते कशाप्रकारे आहे जे आता तुम्हाला समजावून सांगितलं तेच, की सर्वप्रथम आपल्याला लिहायचं आहे दिनांक. दिनांकानंतर आपल्याला प्रति लिहायचं आहे. प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र लिहत आहोत, त्याला आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी त्याचं नाव दिलेलं असेल तर ठीक, नसेल तर आपण काल्पनिक त्या ठिकाणी लिहून त्याचा पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे. नंतर विषय. कशाविषयी तुम्ही पत्र लिहत आहात? कशाविषयी तुम्ही पत्र लिहत आहात, तो विषय त्या ठिकाणी मांडायचा आहे. नंतर महोदयने आपण सुरुवात करतो. त्या ठिकाणी माननीय महोदय लिहिलं तरी चालणार आहे आणि नंतर स्वल्पविराम करून नंतरच्या खालच्या ओळीतून तुम्हाला काय करायचं पत्राची सुरुवात करायची आणि जो काही मुख्य मजकूर असणार आहे, तो मजकूर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. आणि पत्राची शेवट करताना आपला किंवा आपली विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी असे लिहून त्या ठिकाणी पत्रलेखकाचा नाव आणि पत्रलेखकाचा पत्ता लिहून शेवटी आपल्याला काय करायचंय ईमेल त्या ठिकाणी लिहायचा आहे. यासाठी एक उदाहरण घेतलं आहे बघा या ठिकाणी. झाडे लावा झाडे जगवा सरस्वती विद्यालय नाशिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन महोत्सव कार्यक्रम स्थळ सरस्वती विद्यालय नाशिक. या ठिकाणी तुम्हाला जो काही नमुना दिलेला आहे की वन महोत्सवासाठी रोपांची मागणी करणारे पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वन अधिकारी वन विभाग नाशिक यांना तुम्हाला ते पत्र लिहायचं आहे तुमच्या शाळेमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी ते शाळेचं नाव दिलेलं आहे. दिलेले नसेल तर आपण आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी टाकू शकतो. मग झाडे लावा झाडे जगवा हा जो काही वन महोत्सव कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी लागणारे जे काही रोपे आहे त्या रोपांची मागणी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वन अधिकारी वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना पत्र लिहून रोपांची मागणी करणारे पत्र आपल्याला लिहायचं आहे. बघा या ठिकाणी पत्रात त्या ठिकाणी जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला अनुसरून हे पत्र लिहिलं आहे. आपण दिनांकाने सुरुवात केली आहे 1 जून 2020. दिनांक लिहिताना तुम्हाला असंच लिहायचं आहे अक्षर आणि अंक. नंतर प्रति आपण कोणाला पत्र लिहत आहोत वन अधिकारी. माननीय वन अधिकारी वन विभाग नाशिक 411004 त्या ठिकाणी तो पत्ता दिलेला होता तोच पत्ता आपण या ठिकाणी लिहायचा आहे. नंतर विषय काय आहे आपल्या पत्राचा वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत हा आपला विषय आहे. विषयही त्या प्रश्नामध्येच असतो फक्त आपल्याला तो ओळखून त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. माननीय महोदय सप्रेम नमस्कार. मी क सरस्वती विद्यालय नाशिक या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहित आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की शक्यतो जो फॉर्मल म्हणजे औपचारिक जे पत्र आहे ते तुम्हाला शक्यतो विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनच लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही जी सुरुवात आहे मी क सरस्वती विद्यालय
ही सुरुवात तुम्ही लक्षात ठेवायची आहे, की मला या प्रकारे सुरुवात करायची आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहित आहे किंवा आपणास या पत्राद्वारे आपणाशी संवाद साधत आहे, असं सुद्धा तुम्ही लिहू शकतात. आम्ही शाळेत निसर्ग मंडळातर्फे पर्यावरण दिनानिमित्त दिनांक 5 जून 2020 रोजी वन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला काही रोपांची गरज आहे. त्याची यादी मी खाली देत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी यादी बनवायची आहे, की कोणत्या प्रकारची रोपं तुम्हाला पाहिजे आणि त्या रोपांची संख्या. जसं की या ठिकाणी 3 कॉलम बनवले आहेत. पहिला आहे अनुक्रम, नंतर रोपांचे प्रकार आणि संख्या. विविध फुलझाडे किती हवी आहेत ती संख्या तुम्हाला लिहायची आहे. जशी या ठिकाणी दिली आहे 50. नंतर विविध औषधी रोपे 25. नंतर अशोक जी वनस्पती आहे ती 50 आणि निलगिरी वनस्पतीची जी काही रोपे आहेत ती 50. अशी ती संख्या आणि रोपांचे प्रकार तुम्हाला त्या यादीमध्ये लिहायची आहेत. नंतर ती यादी झाल्यानंतर कृपया ही रोपे लवकरात लवकर आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य कराल अशी आशा करतो. सदर रोपांच्या खरेदीवर योग्य ती सवलत द्यावी व देयक शाळेच्या नावे पाठवावी ही विनंती. देयक म्हणजे बिल. जे काही त्या रोपांची किंमत आहे त्याचं बिल, त्याचं देयक तुम्ही शाळेच्या नावे पाठवावी ही विनंती. कळावे आपला विश्वासू. आता पत्र कोणी लिहिलं होतं आपण सुरुवात केली होती, की मी अ, ब, क. म्हणून अ, ब, क विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालय नाशिक आणि शेवटी त्या ठिकाणी ईमेल लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पत्र लिहिता आलं पाहिजे. नंतर पुढचा जो घटक आहे गद्य आकलन. तो पण तुम्हाला हा काय असणार आहे पत्राला ऑर असणार आहे. म्हणजे तुम्ही पत्र लिहा किंवा गद्य आकलन लिहा. त्या दोघांना तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन असणार आहे. ऑप्शनली प्रश्न आहे एक तर तुम्ही पत्र लिहा किंवा गद्य आकलन लिहा. तर गद्य आकलन म्हणजे काय? की तुम्हाला एक अनसीन पॅसेज त्या ठिकाणी दिला जातो. तो अनसीन पॅसेज तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्याची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला प्रश्न बनवायचे आहे. उत्तर नाही, फक्त प्रश्न तयार करायचे आहेत. मग बघूया त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. गद्य आकलन हा एक आवश्यक प्रश्न आहे. अपठित उतारा वाचून त्यातील मुख्य आशय व विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे. भाषा समृद्धीसाठी अशा अपठित उतार्याचे आकलन ही उत्तम संधी असते. म्हणजे भाषा समृद्धीसाठी हा जो अपठित उतारा दिलेला आहे, त्याचं वाचन आणि आकलन ही आपल्यासाठी काय आहे? उत्तम संधी आहे. गद्य उतार्यावर आधारित 5 प्रश्न तयार करावे लागतात किंवा तयार करण्यासाठी दिले जाते. मग तुम्हाला गद्य आकलनासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? जे काही तुम्ही 5 प्रश्न बनवणार आहात, त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात येईल असेच प्रश्न आपल्याला तयार करायचे असतात. प्रश्नाची सुरुवात नामाने करावी. जे काही नाम त्या ठिकाणी दिले असणार आहे त्या उतार्यामध्ये त्या नामाने प्रश्नाची सुरुवात करायची आहे. सर्व नामे सुरुवातीला वापरून चालणार नाहीत. त्या ठिकाणी सुरुवात करताना सर्व नामांचा वापर करायचा नाहीये. जसं की मी, आम्ही, तुम्ही हे त्या ठिकाणी वापरायचं नाहीये. प्रश्न काय, केव्हा, कुठे, कधी, कसा असे असावेत. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रश्न तयार करतात त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये काय, केव्हा, कुठे, कधी, कसा या या शब्दांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. प्रश्न वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी असावेत. म्हणजे हे जे काही शब्द आहे काय, केव्हा, कुठे, कोण, कधी, कसा हे शब्द आपल्याला कुठे घ्यायचे आहेत? क्रियापदाच्या ठिकाणी शेवटी. जसं की या ठिकाणी उदाहरण दिलंय बघा. कधी सूर्योदय झाला? असा प्रश्न विचारायचा. कधी हा जो शब्द आहे तो आपल्याला सुरुवातीला नाही वापरायचा आहे. कुठे वापरायचा आहे? तो क्रियापदाच्या ठिकाणी. म्हणजेच सूर्योदय कधी झाला? हा योग्य प्रश्न आहे. मग प्रश्न तयार करताना आपल्याला आकृतिबंध, रिकाम्या जागा भरा, व्याकरणावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी तयार करायचे नाहीये. त्याला नंतर परिच्छेदाला शीर्षक द्या किंवा तात्पर्य लिहा असे सुद्धा प्रश्न तयार करायचे नाहीयेत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. गद्य आकलनाचे ज्यावेळेला तुम्ही प्रश्न तयार करणार आहात त्यावेळी. नंतर एक उतारा या ठिकाणी मी घेतलेला आहे. श्यामची आई ही मराठी वाङ्मय कृती अमर करणारे साने गुरुजी म्हणजे मूर्तिमंत मातृभक्त होते. देवकोटीला पोहोचलेल्या विभूतींपैकी संतांपैकी ते एक होते.
बालकांवर अतिशय प्रेम करणारे ते वात्सल्यमूर्ती होते. प्रत्यक्ष दाताच्या आई बापांनी देखील मुलांना निष्ठुरतेने वागविलेले त्यांना खपत नसे. मुलांची बाजू घेऊन ते आई बापांशी झगडायला देखील कमी करत नसत. जगातले दुःख नष्ट व्हावे, अनाथ अपंगांना सुख मिळावे, ही तळमळ साने गुरुजींच्या मनात अहर्निश उफाळत असे. आई ही सर्वात मोठी शिक्षक आणि हे उत्तम विद्या मंदिर ही श्यामची आई या पुस्तकांची मध्यवर्ती कल्पना आहे. आईने मुलांना कसे शिकवावे याचा आदर्श त्या कथेत त्यांनी सांगितलेला आहे. मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर आई बापांना आपले आचरण उदार निर्मळ ठेवले पाहिजे. घरातच जातीभेदाला स्थान असेल तर त्याविरुद्ध बाहेर कोणी कितीही दांभिक बडबड केली तर त्याचा तीळ मात्रही परिणाम होणार नाही. किती सुंदर या ठिकाणी साने गुरुजींचा हा जो उतारा दिलेला आहे, तो वाचताना आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे. शक्यतो दोनदा तो उतारा तुम्ही वाचायचा आहे, जेणेकरून त्यात काय दिलेलं आहे, ती काय मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे, ती आपल्याला समजण्यास मदत होईल. आणि मग तो उतारा वाचल्यानंतर आपण काय करायचंय, त्यावर प्रश्न बनवायचे. तसं जर बघितलं तर आपण प्रत्येक ओळीमध्ये प्रश्न बनवू शकतो. या ठिकाणी काही प्रश्न बनवलेले आहेत बघा. मराठी वाङ्मयात कोणते पुस्तक अमर आहे? नंतर दुसरा प्रश्न आहे, मूर्तिमंत मातृभक्त कोण? मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी काय करावे? श्यामची आई ह्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना काय आहे? साने गुरुजींच्या मनात अहर्निश कोणती तळमळ उफाळत असे? अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत. अशाच प्रकारचे तुम्हीही कोणताही अपठित उतारा घेऊन प्रश्न बनवण्याचा सराव त्या ठिकाणी केला पाहिजे आणि ते करणे गरजेचे आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला जो काही गद्य आकलनाचे जे काही 2 घटक घेतलेले होते, पत्रलेखन आणि गद्य आकलन या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. थँक यू. धन्यवाद.